ज्युपिटर हॉस्पिटलच्या वतीनं रिक्स EY जोखीम व्यवस्थापनाची गुरुकिल्ली या अत्यंत महत्त्वपूर्ण कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये आजच्या गतिमान जगातील जोखीम व्यवस्थापनाच्या गंभीर पैलूंवर चर्चा करण्यासाठी उद्योगातील नेते, आरोग्य सेवा व्यावसायिक आणि कायदेशीर आणि आर्थिक तज्ज्ञांना एकत्र आणण्यात आलं. ज्युपिटर हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अजय पी ठक्कर यांच्या उद्घाटन भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी सर्व उद्योगांमध्ये जोखीम मूल्यमापन आणि कमी करण्याच्या संस्कृतीला चालना देण्याच्या महत्त्वावर भर दिला. जोखीम व्यवस्थापन म्हणजे केवळ संकटांना तोंड देणं नव्हे, तर आव्हानांचा अंदाज घेणं आणि ऑपरेशनच्या प्रत्येक पैलूमध्ये लवचिकता निर्माण करण्याचा आमचा उद्देश असल्याचं ठक्कर यांनी सांगितलं. इंटरनल मेडिसिनचे संचालक आणि ज्युपिटर हॉस्पिटलमधील पेशंट सेफ्टी अँड क्वालिटीचे प्रमुख डॉक्टर अमित सराफ यांनी अशा पद्धतीच्या घटना जोखीम व्यवस्थापनाचे बहुविद्याशाखीय स्वरूप अधोरेखित केलं. भागधारकांना चांगल्या परिणामांसाठी सहयोग आणि नवकल्पना करण्यात प्रोत्साहित करत असल्याचं सांगितलं. दिवसभर चाललेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये सायबर सुरक्षा, आरोग्य सेवेतील कायदेशीर परिणाम आणि आर्थिक जोखीम लवचिकता यांच्यासह विविध थीमचाही समावेश होता. सायबर सुरक्षामध्ये मुंबई गुन्हे शाखेचे सायबर कॉप प्रकाश वारके यांच्या नेतृत्वाखालील सत्रातून सायबर धोक्यांपासून संरक्षित करणं आणि डिजिटल सुरक्षितता सुनिश्चित करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. मेडिको लीगल इन्साइट्स ज्युपिटर हॉस्पिटलच्या ग्रुप CEO डॉक्टर शिल्पा तटाटके यांनी आयोजित केलेल्या पॅनल चर्चेत कायदा आणि आरोग्य सेवा यांच्या परस्पर संबंधांवर चर्चा करणाऱ्या प्रमुख तज्ज्ञांचा समावेश होता. आर्थिक जोखीम व्यवस्थापन डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलचे CEO डॉक्टर समील कुलकर्णी आणि डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर अनंत पांढरे यांच्यासह उद्योगातील दिग्गजांनी आर्थिक जोखीम व्यवस्थापन प्रमुख गोष्टींची सविस्तर माहिती दिली. ज्युपिटर हॉस्पिटलच्या जोखीम व्यवस्थापनात संवाद आणि उपायांना चालना देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून TG जॉर्ज यांनी दिलेल्या आभार प्रदर्शनानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हिंदी मराठी मॅडम बोल विचार मनोज मैडम आज का जो सेफ्टी मराठी काय सेफ्टीचा जो इश्यू केला आहे, काय सेमिनार ठेवला, कसं बद्दल? आजचं आमचं सेमिनार होतं पेशंट सेफ्टीबद्दल आणि त्यातही रिस्क मिटिगेशन. रिस्क मिटिगेशन म्हणजे आज हेल्थकेअर सेक्टर जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला फक्त पेशंट सेफ्टी, पण पेशंट सेफ्टीच्या अराउंड तेव्हा खूप अदर फॅक्टर्स पण इन्व्हॉल्व असतात. म्हणजे आता लिगल फॅक्टर असतो, सायबर सिक्युरिटी किंवा सायबर अटॅक्सपासून सेफ्टी, फायनान्शियल सेफ्टी असतं आणि एन्व्हायरमेंटल सेफ्टी, जे आजकाल आपण खूप ऐकतो. तर आम्ही असा विचार केला की ह्या सगळ्या पॉईंट्सना टच करणारं असं एक थीम असायला हवी आणि त्याच्याबद्दल एक कॉन्फरन्स व्हायला पाहिजे. कारण टिपिकल इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही हेल्थकेअर कॉन्फरन्सेस अटेंड करतो तेव्हा फक्त रुटीन प्रोटोकॉल्स किंवा पेशंट सेफ्टीच्या रिलेटेड काय करता येईल, पण पेशंट सेफ्टी हा एक कोर कन्सेप्ट आहे. पण त्याला सराउंडिंग बाकीचे जे कन्सेप्ट्स आहेत किंवा बाकीचे जे डोमेन्स आहेत त्यांना जर आपण न्याय नाही दिला किंवा ते समजून नाही घेतले तर आपल्याला सेफगार्ड नाही करता येणार. आणि म्हणून ही एंटायर थीम आहे की जे आजच्या इंडस्ट्रीमध्ये आज जसे टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होते तशा ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे सगळे फॅक्टर सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजेत. म्हणून आजच्या ह्या कॉन्फरन्सचा विषय आहे रिस्क मिटिगेशन. मुंबई विद्यापीठानं PSA इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठाणे यांच्या सहकार्यानं इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानातील NEP कार्यान्वय या विषयावर एक प्रतिष्ठित कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्य तसंच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभाग प्रमुख यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रसाद करांडे, पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चिराग शहा, पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी पूजा शहा, मुंबई विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर देवेन शहा आणि APSITचे प्राचार्य डॉक्टर उत्तम कोलेकर यांचाही समावेश होता.
या मान्यवरांच्या उपस्थितीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अभियांत्रिकी शिक्षणाच्या पुनर्रचनेत किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलं. प्राध्यापक श्रीरंग जोशी, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर के सांगले आणि डॉक्टर BN चौधरी या प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या विचारांची मांडणी केली आणि इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील NEP 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल ज्ञान सामायिक केलं. दुपारच्या भोजनानंतर अभ्यास मंडळचं समांतर सत्र आयोजित करण्यात आलं, ज्यामध्ये दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्ष आणि अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेबाबत चर्चा करण्यात आली, जेणेकरून NEP 2020च्या उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल. हा कार्यक्रम भारतीय अभियांत्रिकी शिक्षण व्यवस्थेमध्ये NEP 2020च्या उद्दिष्टांना पुढे नेण्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि मुंबई विद्यापीठ आणि APSIT यांच्या अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याच्या सहकार्यपूर्ण प्रयत्नांचं दर्शन घडवलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं टाकाऊ वस्तूंपासून 4 कलाकृती तयार केल्यात. यामध्ये ठाणं बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो, ज्यामध्ये 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतो. यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि कचऱ्याचाही समावेश असतो. या कचऱ्याचा पुनर्वापर करणं गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्याकरिता ठाणे महापालिकेनं अनोखा उपक्रम राबवला. या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेनं आकर्षक कलाकृती तयार केल्यात. त्यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश आहे. यापैकी या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्यात. ठाणे बदलतंय ही 180 किलो वजनाची कलाकृती प्लास्टिक आणि कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि कचरा वापरण्यात आलाय. पावसाळ्यात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंग्यू, मलेरियाचे डास तयार होतात. त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा पुनर्वापर करून 120 किलो वजनाचं टायर टू ट्रेजर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. कठोर कारवाईचा बडगा उगारूनही ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर उताणीच असल्याचं उघड झाले. 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला बिल वसुलीचं 225 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं. आता जानेवारी उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ 77 कोटींचीच गंगाजळी जमा झाली आहे. म्हणजे 35% वसुलीही झाली नसून पुढील 2 महिन्यात उर्वरित 65% अधिक वसुलीचं टार्गेट साध्य करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या घशाला कोरड लागणार आहे. ठाणे महापालिकेची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात पोहोचली आहे. एकीकडे वाढतं नागरीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणारं वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या झुंजत आहे. वास्तविकतः ठाणे शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात 585 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यापैकी पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो.
हे पाणी ठाणेकरांच्या घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. हा खर्च पाणीपट्टीच्या देयकाच्या रूपाने महापालिका ठाणेकरांकडून वसूल करते. परंतु कोरोना काळापासून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी वाढत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला देयक वसुलीचं 225,48,20,00,000 रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं. आता जानेवारी महिना उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ 77,13,16,000 रुपयांची वसुली प्रशासनाला यश आले. ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पाणीपट्टीपोटी सरासरी 50% ही वसुली झाली नसल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे.